जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याला कधीच सोडू नका. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा. तर याच्या अगोदरच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला बॉक्स पॅकिंग करून दाखवलेली होती आणि नेमकं ते कशाची होती हे सुद्धा मी सांगितलेली होती. आणि त्या बॉक्स मध्ये आपण आज काय ठेवणार आहोत ते या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. मी तुळजापूरला जेव्हा गेलेली ना, फर्स्ट टाइम तुळजापूरला जेव्हा गेलेली तर तेव्हा म्हणजे मी सेकंड टाइम गेली होती. तर आपण आज इथे माझं सगळं बँगल्स कलेक्शन बघणार आहोत, म्हणजेच बांगड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. या फर्स्ट टाइम गेली होती ना मी, त्या वाला आणला होता. तर दोन्हीमध्ये खूप चेंजेस आहे सर्व पाहायला गेलं तर. यामध्ये रेड आणि येलो असं काहीतरी डॉट आहेत याच्यामध्ये, इथे बघा. आणि यामध्ये फक्त येलो कलरचे डॉट आहेत. म्हणजे तुम्ही याला हळदी कुंकूवाल्या पण म्हणू शकतो बरं का. मी माझ्या मनाने म्हणते, मला माहिती नाही नेमकं काय म्हणतात, पण हळदी कुंकूवाल्या म्हणला तरी चालेल, कारण त्याच्यामुळे येलो आणि रेड असं आहे. तर या सर्वात अगोदर आपण ठेवूयात, कारण कुठलंही काम करतोच म्हणतात ना, शुभ गोष्टीने केलं पाहिजे, त्यामुळे आणखीन शुभ होऊन जातं. तर आपल्याला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट साडीवरती म्हणजे बँगल्स असतात. तर हे बघा, अशा पद्धतीने हे रेड आणि ग्रीन आहे याच्यामध्ये. तर सर्वात महत्त्वाचं आपण हे हळदी कुंकवाला ठेवूयात. आणि याचं कवर आहे ना, मी काढून घेणारी आहे, कारण कवर आता काही गरज नाही आहे. पण मी असं अगोदर ठेवून द्यायचे बरं का, असं ह्याच्यामध्ये करून पॅक करायचे, पेपरमध्येच करायचे. पण काय व्हायचं नेमकं माहिती का, सगळ्या मी बांगड्या असं तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं, कॅरीबॅग मी आता सांगत होते तुम्हाला की कॅरीबॅगमध्ये ठेवलं ना की पटकन भेटल्या जातात, म्हणजे वरून दिसून येतात ना, त्यामुळे आपण ते पटकन घेऊ शकतो ना. त्यामुळे मी अशा प्लेन कॅरीबॅगमध्ये ठेवायची. प्लेन कॅरीबॅगमध्ये ठेवायची. पेपरमध्ये जर पूर्ण पेपर काढावा लागायचा, मग त्यामध्ये मॅचिंग वगैरे आहे का हे सगळं बघायचं, आणि मग परत ते पॅक करून ठेवायचं, आणि परत ते दुसरे आहेत का मला खूप हे व्हायचं. त्याच्यामुळे मी अशा प्लेन कॅरीबॅगचं ऑप्शन शोधलेलं होतं. तर आता आपण हे ठेवून देऊया त्याच्यामध्ये. कशा दिसतात ना, मस्त मस्त एकदम. दोन्ही छान आहेत बरं का, एकदम मस्त आहेत दोन्ही. वेअर केल्या होत्या मी, या फर्स्ट टाइम वेअर केल्या होत्या. फर्स्ट टाइम गेली होती तेव्हा, या सेकंड टाइम गेली होती तेव्हा. तर तुळजापूरला वगैरे मी गेली ना, म्हणजे तसं आम्ही नेक्स्ट टाइम कोल्हापूरला गेलेलो, तिथे फर्स्ट टाइम म्हणजे एकच वेळेस गेले मी कोल्हापूरला. पण तुळजापूरला आम्ही सतत वगैरे जात असतो, आणि त्याचे व्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती आला तर त्यातलं काहीतरी स्पेशल असं काहीतरी आहे तिथली गोष्ट, की तेही मी माझ्या युट्यूब चॅनलवरती सांगितलेली आहे. म्हणजे आणि इंस्टाग्रामला पण आपली तिथे पण रील्स वगैरे असतात. तर तिथे मी गेल्यानंतर गजरा वगैरे आणि बांगड्या तर घेतच असते. तर हे आपण ठेवून देऊया सर्वात अगोदर. बघा, अशा पद्धतीने मी यामध्ये लावून टाकते. आणि मी आता इथे असं ठेवते, मला इझिली असं पटकन काढून घेता येईल असं, आणि ज्या वेअर करायच्या ते वेअर करता येतील आणि ठेवून देता येईल. किती मस्त दिसते ना एकदम. असं प्लास्टिक पण असं क्लीन आणि स्वच्छ आहे, त्यात हे असं फ्रेश. वाव, हे बघा कसलं मस्त कलेक्शन दिसून येते आपलं. आता हे असं ठेवून देऊयात, बाकीच्या पण मी ठेवून देते. आता ग्रीनवाल्या वगैरे सगळ्या, आता ग्रीन म्हणजे या ग्रीनवाल्या ठेवते. आणि ग्रीन जे आहेत ना, माझ्याकडे खूप सारे कलेक्शन येतं, आणि तुमच्याकडे येत असेल, पण त्यातलं ना नाही यूज करणं, ते जरी आपण हे ठेवून दिलोत ना, तर काय म्हणतात त्याला, पिचक्या बांगड्या वगैरे म्हणतात. तर ते ठेवल्या ठिकाणी पण असं हे होऊन जातात. आणि त्या बांगड्या मी वेअर करत नाही बरं का, का बरं माहिती नाही, पण मला ऐकलेलं आहे मी खूप काही त्या गोष्टीबद्दल, म्हणजे त्या बांगड्याबद्दल. अशा सगळ्या अशा आहे, मी घालत नाही बिलकुल या. तुम्ही घालत नसाल, पण तुम्हाला मिळण्याचं कारण माहिती असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की या वाल्या बांगड्या, म्हणजे अशा पिसलेल्या बांगड्या म्हणतात ना, की त्या कावर घालत नाहीत. मला स्कूलला असतानापासूनच रॉंग असतं हे मी ऐकलेलं होतं. हे अशा तर माझ्याकडे खूप साऱ्या बांगड्या तर असतात, पण या अशा झाल्या म्हणून ना, मी ठेवल्या ठिकाणी अशाच होतात माझ्या खूप साऱ्या. तर त्यामुळे मी हे वेगळ्या काढून बाजूला करते आणि फेकून देते. नंतर ते यूजमध्ये पण नाही येत त्या माझ्याकडे. बघा, यातलं आता एवढ्यातला 3 निघाले. ठेवल्या ठिकाणी मी जेव्हा मेकअपचं सामान काढायला जाते ना, तेव्हा अशा 2-4 तरी निघून जातात. ठेवून देते मी बाकीच्या पण याच्यामध्ये सगळ्या.
आणि आता मी तुम्हाला जर असं माझ्या सगळ्या बांगड्या याच्यामध्ये लावायला लागले ना तर खूप मोठा ब्लॉग होणार आहे बरं का. तर त्यामुळे मी काय करते, तर हे एक बॉक्स आहे ना, तर अगोदर एक बॉक्समध्ये मी सगळ्या बांगड्या लावून घेते, बोट वगैरे किंवा दुसरं काहीच लावून घेणार नाही, यामध्ये पूर्ण बांगड्या लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की यामध्ये माझ्या किती म्हणजे बसल्या पूर्णपणे. मला दुसऱ्या बॉक्सची लगेच गरज लागली का दाखवते. आता तर गरज लागणार नाहीये, पण बाकीच्या ज्या काही मी बॅगमध्ये ठेवल्यात ना मॅचिंगच्या, ते मी कधीच काढल्या नाहीयेत, म्हणजे कधीतरी यूज करते किंवा ते तसंच ठेवलेले. तर मी अगोदर हे बॉक्स पूर्ण पॅक करून घेते, त्याच्यामध्ये किती बसतात बघूयात आणि कुठलं कलेक्शन आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये मला दाखवता येईल. त्यामुळे मी व्हिडिओ थोडा स्टॉप करते आणि हे सर्व काही मी ठेवून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते हे पूर्ण बॉक्स झाल्यानंतर. कारण व्हिडिओ खूप मोठा होईल अशा जर गप्पा मारत जर मी तुमच्यासोबत म्हणजे या पूर्ण बॉक्समध्ये जर लावत गेली तर बांगड्या, तर त्यामुळे 5 ते 10 मिनिटं लागेल मी पूर्ण ठेवून घेते. तर काही बँगल्स मी इकडे बॉक्समध्ये ठेवून दिले आणि जे काही माझे वरती ठेवलेलं होतं ना ते पण मी खालच्या साईडला काढून घेतली. आणि बघत बघत मला लक्षात आलं की थोडंसं मोबाईल साईडला ठेवलेला होता. मी म्हटलं काही वेळ मोबाईलच्या रील्स वगैरे स्क्रोल करूयात आणि माझाही व्हिडिओज टाकायचा आहे. तर राजने गपचुपलीनं इकडे व्हिडिओ चालू केला, ते मला काही माहितीच नाही. मग नंतर मी त्याला विचारतो तर काय करतोय, तो बोलतो फोटो काढतो. शांतपणे त्याने व्हिडिओ स्टार्ट केला, ते मला समजलंच नव्हतं. तरी मी स्माईल करून मस्त अशीच पोज दिली एक. तर तुम्हालाही कधी असं होत असेल ना, काहीतरी तुम्ही काम करताय, फोन असं बाजूला ठेवून दिलाय तुम्ही आणि ते काम झाल्यानंतर मोबाईल घ्यायचं जर असं काही तुम्ही ठरवलं, तर मध्येच काम करत करत मोबाईल हातामध्ये घेतो, तसं कधी झालंय का? माझं तर नेहमी होत असतं बरं का. मी एखादी सॉन्ग वगैरे जर लावून काम करायला लागली आणि मध्ये जर ते सॉन्ग बंद पडलं, तर मी सॉन्ग लावण्यासाठी ते मोबाईल घेते, पण दुसरंच काहीतरी बघत माझा खूप वेळ तिथेच निघून जातो. तर चला, अशा पद्धतीने आपण मोबाईल पण साईडला ठेवून दिला आणि आपलं काम पण चालू केलं. तर अशा पद्धतीने आम्ही इकडे सगळ्या बांगड्या काढून घेतल्यात, काय घ्यायच्यात. राज पण घेऊ लागतोय मला, राज पण हेल्प करतोय मध्येच. तर मी काय ठेवून दिल्यात आणि हे ठेवून देते याच्यामध्ये. माझ्याकडे म्हणलं ना ग्रीन कलेक्शन थोडंसं जास्त आहे म्हणलं तरी चालेल, कारण ते मी नेहमी जास्त यूज करत असते त्याच्यामुळे. याच्यामध्ये ना अशा पिचकलेल्या म्हणलं ना जास्त आहेत मला, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय काढायला हे पूर्ण. आणि याच्यामध्ये पण वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे बरं का. हे थोडं पूर्ण ग्रीनमध्ये आहे बघा, हे ग्रीनमध्ये पूर्ण आणि थोडंसं हे येलो शेड ग्रीनमध्ये आहे. अशा बारीक बारीक आहेत काही, अशा बारीक आहेत खूप. ठेवून देते मी सर्व. तर मला तर तशी सवयच लागली आहे, पण माझ्या बाळाला पण माझी सवय लागलेली आहे बरं का. तर रील स्क्रोल करत करत ना एक सिस्टर ब्रदरचे जे आहे ना, त्यांच्या प्रेमाचं मस्त असं एक छोटं क्यूटची बेबी होते आणि बेबी गर्ल्स होती आणि बॉईज वगैरे होतं, तिचा खूप सारा लाड करत होता आणि ते रील्स मला खूप आवडली. मग राजसुद्धा तो बघितला आणि मम्मा इकडे दे, मी सुद्धा बघणार आहे बस बोलला आणि त्याने एक रील्स ते 5 ते 7 वेळेस बघितला. मग नंतर त्याला काहीतरी लाडीगोडी लावून ते फोन मी घेतला, साईडला ठेवला आणि पुन्हा मी माझं इकडे काम चालू केलं. तर हे मेटलमध्ये असं हे कलेक्शन आहे, तर बघू शकतो कलरफुल असं मेटलचं कलेक्शन आहे आणि यामध्ये पण थोडंसं चेरी कलरमध्ये गोल्डन वगैरे असं शेड आहे. हे पण मी व्यवस्थित लावून देते सेट करून, कारण हे सगळं पूर्ण मिक्स झालेले आहेत. मी यूज केल्या 2 ते 4 वेळेस, पण मी तसंच ठेवून दिलेलं होतं. तर फायनली आज मुहूर्तात लागला ते लावण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी. तर हे खूप घाणेरडी किंवा चुकीची सवय पण म्हणू शकतो. एका कामामध्ये जर लक्ष दुसरीकडे गेलं ना, तर ते पटकन लक्षात हे होत नाही आणि जे काही काम करतो ना त्या सुद्धा कामाला आपल्याला वेळ लागतो बरं का. इकडे तिकडे झालेल्या होत्या, तर ह्या पण मी इथं व्यवस्थित लावल्यात आता. म्हणजे आता सेट तयार झाला. थोडं चिरी पिंक कलर आहे बरं का आतमधला आणि हे गोल्डन मध्ये. अशा पद्धतीने हा सेट तयार झालेला आहे. आता हे ठेवून देऊया, बांगड्या ठेवून देते अगोदर. तर अशा पद्धतीने आपण हे आणलेल्या होत्या यात्रेवरून आणि त्या मी आणखी ओपन सुद्धा केलेल्या नाहीयेत, म्हणजे यूज केलेलंच नाहीये. सिल्वर कलेक्शन आहे, जे की माझ्याकडे आतापर्यंत एकही सिल्वर कलेक्शन मध्ये नव्हतं सिल्वरमध्ये. तर खूप मस्त अशा आहेत बरं काही, आपण स्टोनमध्ये आहेत आणि वेअर केला तर तुम्हाला नंतर दिसणारच आहे. अशा स्टोनमध्ये आहेत आणि एकदम नाजूक नाजूक आहेत आणि मला खूप आवडलं आहे बघतात. त्याच्यामध्ये पिंक शेडमध्ये पण होतात, ते पण खूप आवडलेलं, पण ते नाही घेतलेलं आहे मी, कारण पिंकपेक्षा मला सिल्वर जास्त बेटर वाटलेलं. पण नेक्स्ट टाईम पिंक शेडमध्ये पण नक्कीच घेईल मी. तर याचं आणखीन ओपन नाही केलेलं आहे, तर आपण रिबीन कट करून घेऊया त्याची पण.
आता मला ऐन वेळेला काही कात्री भेटत नाहीये, त्याच्यामुळे ते राईनामध्ये दिलं चाकू. काढून घेऊयात. निघालं, काम झालं बस. कसलं सुंदर आहे ना. वेर करून दाखवतो. तशा तर माझ्या खूप सगळ्या लूजच आहेत. हे बघा कशा दिसतात. सिल्वर कलेक्शन आहे यामध्ये. मस्त दिसतं ड्रेसिंग वर वगैरे कुठला पण. ठेवून देऊया आपण. राजला म्हणायचंय हे मोमो कलर मध्ये म्हण, पण याला नेमकं काय म्हणायचं माहिती, वेलवेट मध्ये. तर ज्या की ट्रेंडिंगला पाठीमागं खूप होत्या, या पण आणल्या, पण मी एकदाही याही यूज केलेल्या नाहीयेत. अशाच होत्या या पण. मला यूज करायच्या एकदा होत्या, पण अशाच राहून गेल्या. घाईमध्ये मी साडी वगैरे ते वेअर केली, त्या साडीवरतीच ह्या आणलेल्या होत्या. पण घाईमध्ये मी नंतर काय माझा कामामध्ये मूड ठीक नव्हता, त्यामुळे मी घाईमध्ये नंतर मला ज्या काही भेटल्या ना त्या घालून गेली मी. तर अशा आहेत बरं का ह्या वेलवेट मध्ये. वेलवेट मध्ये आहे हे एकदम कलेक्शन सॉफ्टेड. कसे मस्त आहे ना हे पण. पूर्ण एक डझन काहीतरी होतं ह्या. ह्याच्यामध्ये मला आणखीन एक कलर घ्यायचा होता, तो मोरपंखी मध्ये घ्यायचा होता, पण तो मला नाही भेटला. हे पिस्ता मध्ये आहेत, पण बेस्ट आहे ते. आपण हे पण ठेवून देऊ आपण. चलो जाओ तुम अब इसमें. आणि ह्या कुठल्या आहेत, हे की आम्ही काल परवाच घातलेलं होतं हे मी, आणि तसंच ठेवून दिलं मी कॉटच्या तिथेच. यामध्ये पण निघाली खूप खराब. एक लाईनिंग पूर्णपणे भरलेली आहे. तुम्हाला मी सगळ्या काही लाईनिंग आता दाखवणार नाही, ठेवल्यानंतर दाखवणार आहे, पण एक एक मी तुम्हाला ते थोडंसं दाखवेल. तरी ते मी आता दुसऱ्यावाला पण बॉक्स घेते. ठेवता थोडीशी घाई आणि मिस्टेक झाली आता, त्यामुळे यामध्ये पण मला हे ठेवावं लागेलच, कारण हे पण घेणारच आहे. माझंच आहे म्हटलंच, मी घेणारच आहे ना, तर याचाही उपयोग मी इथे करणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी दुसरं ठेवून देते. सांगते मी तुम्हाला नेमकं कसे कसे आणि काय ठेवले ते, पण अगोदर ठेवून घेते, कारण मीच खूप कन्फ्युजन झालेली आहे बरं का. माझं एवढं कलेक्शन निघते बांगड्याचं हे बघून. नव्हतं तो पण माझ्याकडे काही नव्हतं, पण आता इतक्यात ना की कोणतं घालू काही सुचणार नाही, इतकं कलेक्शन झालेलं आहे. पण तरी आपल्याला घ्यायचं बरं. प्रत्येक ड्रेसिंगवरती, प्रत्येक साडीवरती आपल्याला लागणारच आहे, आणि आपण ते घेणारच आहोत. हे बघा किती मस्त आहेत ना ह्या पण मोतीमध्ये. थोडीशी घाई आहे म्हणून हे पटकन मी ठेवून देते, आणि तुम्हाला नंतर सगळं व्यवस्थित समजावून सांगते. हे पण चारच्या चारच्या जे सेट आहेत ते वेगळे ठेवते, पूर्ण बांगडे आहेत ते वेगळे ठेवते, आणि फक्त 2 वाले गोटा असतात ना मोठे मोठे ते वेगळे ठेवते. सगळं कलेक्शन आता ठेवून झालेलं आहे. लास्टवाला आपलं थोडंसं राहिलेलं, मला जितकं काही भेटलंय ना ते सगळं काही मी घेतलंय, आणि तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केलाय, कारण आता घाईमध्ये नेमकं कुठे ठेवलेले माहिती नाही. पण जे काही मी एका ठिकाणी ठेवलेलं होतं, जेवढं मला समोर भेटलंय तेवढं मी घेतलेलं आहे. त्यात मधलंच आपलं कड्याचं कलेक्शन आहे बांगड्याच्या मधलं. तर हे आहे असं कड्यामध्ये येतं, कड्यामध्ये आहे हे असं, आणि हे गोल्डन मध्ये आहे, हे पण कड्यामध्येच आहे, आणि हे असं आहे. तर हे पण असते ना खूप मोठा व्हिडिओ झाला असता, तरी मी तुम्हाला काही सिंगल दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातले काही असं न्यू आहेत, आणखी पॅकिंग पण काढलेले नव्हते. हा बघा त्याचा पॅकिंगचा कवर होता, अगोदरच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं होतं. हे आपण कुठे शॉपिंग केली ते स्टोन मध्ये आहेत, आणि गोल्डन ह्याच्यामध्ये आहेत. ते पण सिंगल मधले मी एक साईडला ठेवते, आणि जो 4चा सेट आहे तो पण बाजूला आहे. पूर्ण बांगड्या असतात ना त्या, म्हणजे जास्त अर्धा डझन वगैरे किंवा 1 डझन वगैरे, हे आपण थोडेसे बाजूला ठेवते, आणि ज्या सिंगल आहे तशा त्या आपण मी थोडंसं बाजूला ठेवते. 4 यातल्या 2. एक मिनिट कॉल आलेला आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या बँगल्स माझ्या इकडे ठेवून झाल्या. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या फर्स्ट वाला बॉक्स, जे की आपण फर्स्ट घेतला होता, आणि याच्यामध्ये मी कोल्हापूरच्या म्हणजे तुळजापूरच्या देवीचे वगैरे ज्या बांगड्या आणलेल्या होत्या ना त्या इथे ठेवलेल्या होत्या. तर ह्या आहेत,
आणि ह्या पूर्ण ग्रीनवाल्या वरच्या साईडला हे, आणि ह्या पण ग्रीनच आहेत. हे थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे जाडमध्ये येतात हे, आणि हे थोडेसे बारीकमध्ये आहेत. आणि हे आहेत की मेटलमध्ये थोडंसं, आणि हा एकदम सॉफ्टमध्ये वेलवेटमध्ये म्हणू शकतो तुम्ही याला. तर हे ते कलेक्शन आहे. आणि हे सिंगल सिंगल मोठे मोठे गोट आहेत, जे की आपण ग्रीन ह्याच्यामध्ये पण घालू शकतो किंवा सिंगली पण यूज करू शकतो, किंवा एक घालून असं एक हातामध्ये असं वॉच वगैरे असं तसं पण घालू शकतो. तर त्या पद्धतीने आहे. हे सगळे काही तुम्ही माझ्या रील्स वगैरे किंवा आपल्या डेली ब्लॉगमध्ये वगैरे पण पाहिलेले असतील, पण डेलीमध्ये काय आपण यूज करत नाही. जेव्हा पण आपले बाहेर वगैरे जातो ना असं, तेव्हा पण या बांगड्या यूज केलेल्या आहेत. आणि हे तर मी टूरला आता गेली होती तेव्हा पण घातलेली होती यातल्या. तर त्या वेलवेटमध्ये एकदम सॉफ्ट अशा येतात. तर हे असं कलेक्शन आहे माझं. हे कॉपरमध्ये येतं, थोडंसं कॉपर गोल्डनमध्ये आणि व्हाईट स्टोन, आणि थोडंसं मल्टी ह्याच्यामध्ये वगैरे गोल्डन साडी वगैरे किंवा सिल्वर ह्याच्यामध्ये थोडंसं जातं, कारण सिल्वर स्टोन कमी आहेत खूप याला. आणि हे जसं की आता हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम असतो किंवा संक्रांती वगैरे, म्हणजे थोडंसं येल्लो आणि ग्रीन येल्लो रेड असं शेड आहे हे, त्या टाईपमध्ये आहे त्या. याच्यामध्ये 2 छोट्या छोट्या वाल्या पण होत्या, पण त्या माझ्याकडनं यूज पण झाल्या आणि थोड्याशा डॅमेज पण झाल्या होत्या लवकर, त्यामुळे मी त्या लवकरच हे केल्या, रिमूव्ह केल्या या ह्याच्या सेटमधून. आणि ह्या स्टोनमध्ये खूप ब्रॉड आहेत बरं का, ह्या खूपच ब्रॉड आहेत, पण छान आहेत, एकदम सुंदर आहेत. हे मी जेव्हा म्हणजे अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये मी हे रोज गोल्डमध्ये येतं थोडंसं, हे बघू शकतो. हे स्टोन जे आहेत ना रोज गोल्ड शायनिंगमध्ये आहेत, म्हणजे सिल्वरमध्ये नाही आहेत पूर्णपणे. तर एक साईडला मी ते बांगडी यूज केलेली ब्रॉडवाली, आणि एक साईडला हे रोज गोल्डवाली. इतकं सुंदर, खूप छान असं दिसलं, आणि त्यामध्ये मी मेहंदी वगैरे काढली होती, त्यामुळे ते आणखीन सुंदर दिसलं. तर अशा पद्धतीने तुम्ही ना असं बॉक्स वगैरे करून ठेवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, आता तुम्हाला वाटेल मी नेमकं बॉक्समध्येच काय सांगते, त्याच्यामध्ये ना कसल्या प्रकारची धूळ वगैरे बसत नाही. बघा किती इझिली आणि किती छान असं आपण हे वेअर करू शकतो. तर आपल्याला कुठे जायचंय वगैरे ना, तेव्हा आपण हे इझिली पण वेअर करू शकतो. फॅमिलीमध्ये जितक्या पण लेडीज आहेत तितक्या सगळ्यांच्या बांगड्या त्यामध्ये बसून जातात. आणि मेन मग धूळ वगैरे बसत नाही, खराब होत नाहीत, किंवा तुटायचं फुटायचं वगैरे कसलंच कुठल्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही. सगळं टेन्शन आपलं एका या बॉक्सने दूर होतं. तर त्याच्यामुळेच मी खूप विचार करून हा बॉक्स घेतलेला होता, आणि मला तर खूप आवडलाय. तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईल, आणि तिथून तुम्ही चॉईस करून घेऊ शकतो. जर तुम्हाला एक सेट पाहिजे असेल, म्हणजे एक बॉक्स पाहिजे असेल, एकही घेऊ शकतो, किंवा 2 पाहिजे असेल, दोन्ही तिथं जितकं तुम्हाला लागणार आहे तितकं घेऊ शकतो. सध्या तर मला 2च लागणार होते, हे खूप आहेत माझ्यासाठी. आणखीन माझ्या बँगल्स आहेत कुठेतरी ठेवलेल्या, पण त्या मलाच भेटत नाही आहेत, त्यामुळे मी जितकं भेटेल मला तितकं घेतलेलं आहे. बघा धूळ वगैरे कसलंच काही बसत नाही याच्यामध्ये, इतकं छान आहे ना, खूपच मस्त आहे. तर मी तुम्हाला माझं बँगल्स कलेक्शन दाखवते. त्या बॉक्समधलं मी दाखवलेलं आहे. हे सिल्वरमध्ये म्हणजे गोल्डनमध्ये आहे. हे गोट आहेत सिंगल सिंगल, 2च आहे, 2चा सेट आहे हा फर्स्टवाला. आणि हे जे आहे पिस्ता कलर आणि गोल्डनमध्ये आहे, हे पण 4चा सेट आहे पूर्ण. आणि त्यानंतर हे प्लास्टिकमध्ये येतं, थोडंसं स्टोन वगैरे आहे त्याला, आणि हे रेड ह्याच्यामध्ये येतं. तसंच हे सिल्वर मी तुम्हाला दाखवलेलं सिल्वरमध्ये. आणि हे मोती वगैरे आहे, गोल्डन स्टोन आहेत त्याला अशा पद्धतीचे. आणि हे पूर्ण गोल्डनमध्ये आहेत, अशा गोल्डनमध्ये पूर्ण. त्याला आपण 1 ग्रॅम गोल्ड वगैरे असं पण म्हणू शकतो. त्याचं कलर वगैरे जात नाही, आणि त्या टाईपमध्ये हे आहे. थोडंसं ग्रीन बँगल्समध्ये पण यूज करू शकतो, किंवा नॉर्मली जर असं आपल्याला एक घालायचं असेल ना, नाजूक इतकं सुंदर आणि इतकं छान दिसते ना, खूप छान आहेत त्या पण, मला खूप आवडतात. आणि या ज्या की आहेत ते कडा टाईपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. आणि हे जे आहे, आता तुम्ही म्हणत असाल हे कसं कलेक्शन आहे, वेगळंच काहीतरी दिसतंय. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नेमकं काय होतं माहिती का, आपल्या लेडीजकडे जेव्हा आपण असं गोट वगैरे किंवा बांगडी असं काही यूज करत असतो, तेव्हा आपला एक हात एका हाताने सतत फुटत असतात. म्हणजे गोट आता 2 घातलेत मी, वेअर केलेत काही दिवस, तर एक माझ्याकडनं नेहमी काय होतं, एक तुटून जाते आणि एक तसंच राहून जाते. मग आपण काही दुसरी फेकून देऊ शकत नाही. मला लवकर गोष्टी कुठल्याही डॅमेज म्हणून फेकून देता येत, म्हणजे देऊ वाटत नाहीयेत. जितक्या मी यूजमध्ये आणू शकते तितकं त्याचा वापर करू शकते ना, मी तितका वापर करून घेते. कारण मला लवकर असं कुठलीही गोष्ट फेकून द्यायचं म्हटलं ना, खूप म्हणजे जीवावर आल्यासारखं होतं. कारण मी चॉईस करून घेते वेळेसच खूप असं जीव लावून खूप चॉईस करून घेतलं असताना, तितकं मला त्यामुळे ते लवकर वेस्ट नको करायला वाटतं. तर त्यामुळे तर तुम्ही म्हणाल हे कुठलं कलेक्शन आहे, तर याचीही एक जोड माझ्याकडनं तुटलेली, याचीही एक जोड माझ्याकडनं तुटलेली, काही किंवा खराब झालेल्या वगैरे. आणि काचेच्या तर तुटूनच जातात जवळपास, तर टिकत नाहीत. आणि ते काचेच्या की मी काही डेलीमध्ये यूज करू शकत नाही, म्हणजे प्लास्टिक वगैरे मेटलमध्ये वगैरे असतात ना, कॉपर वगैरे अशा काही, त्या खराब होतात. तर हे पण मला खूप आवडायचे बरं का.
त्या स्प्रिंगमध्ये होतं त्याच्यामुळे त्याची स्प्रिंग तुटली, दुसरावाला डॅमेज झाला त्यामुळे मी फेकून दिला. आणि हे काय सिंगल सिंगल आहेत त्याचे आहेत ते पण थोडंसं पेंट झालंय कलर, त्यामुळे मी काय यूज करत नाहीये, पण आहे ठीक थोडं. आणि हा पण होता ना, हा पण स्प्रिंग आणि तारामध्ये होता आणि याला असं मणी वगैरे आहेत. तो पण माझ्या ड्रेसमध्ये अटकलेला होता आणि पूर्ण हे जे सगळ्या मणी आहेत ना त्या निघालेल्या आणि ते स्प्रिंग निघून ते पण खराब झालेलं होतं. तर हे रोज गोल्ड फ्लावर्समध्ये हे मला खूप आवडायचं. फर्स्ट टाइम मी सेट असा घेतलेला होता आणि त्यामध्ये छोट्या छोट्या फ्लावर्स वाले मेटलच्या म्हणजे मध्ये मध्ये बांगड्या होत्या घालायच्या, ते पण पूर्ण सेट माझं खराब झालं. आणि हे आपण सिंगल तर तुम्हाला माहितीच आहे, ते सगळीकडे बघण्याचे येतच असतील तुम्हाला. तर ह्या सगळ्यांचे माझ्याकडनं एक एक ह्याचे जोडीदार सोडून गेलेले आहेत असं म्हणलं तरी चालेल, कारण याचे सर्वांचे जोडीदार सोडून गेले आहेत. त्यामुळे ह्यांनी हिंमत का हारलेली नाही आणि मी पण यांना काही हिंमत हारू दिलेली नाही आहे. त्यांनाही मी माझ्याजवळ ठेवून घेतलेला आहे. तर याचाही वापर मी नक्कीच करेल आणि यालाही मी नक्कीच सांभाळून ठेवेल बरं का. तुम्ही म्हणत असाल बँगलच्या सेटमध्ये ते वॉच काय करतात, तर मी सांगतो तुम्हाला. तर सर्वात मग तो वॉच घेण्यापेक्षा ना मी तुम्हाला कडं सांगेल, जे की माझ्याकडे तनिष्कचे कडे आहेत. हे बघा, हे असे वॉच म्हणजे मी आता फिरायला गेलेले ना तेव्हा जीन्सवरती मी हे यूज केलेलं आहे. जीन्सवरती मी एक वॉच आणि काहीतरी असंच घातलेलं होतं. हे कडं वगैरे त्यामध्ये काहीतरी यूजमध्ये आणलेलं मी माझ्या. तर आपण याच्यामध्ये फक्त बँगलच ठेवू शकतो असं काही नाहीये. आपण त्याच्यामध्ये आपलं वॉचेस वगैरे सुद्धा ठेवू शकतो, त्या पण डॅमेज वगैरे होणार नाहीयेत किंवा खराब होणार नाहीयेत. तर अशा पद्धतीने मी माझ्या वॉच सुद्धा इथे लावून ठेवलेले आहेत. सर्व वॉच मी याच्यामध्ये लावून ठेवलेले आहेत बघा, ज्या माझ्याकडे आहेत त्या वॉच. आणि एक आता मी वेअर केलेली आहे, आणखीन 2 माझ्या भेटत नाहीयेत. तर ह्या लेदर बेल्ट वगैरे मध्ये सिल्वर असं बेल्टमध्ये असं वॉच किंवा असं त्याच्यामध्ये पण असतील ना, ते पण वॉच तुम्ही याला लावू शकतो. म्हणजे खराब पण होत नाहीत आणि इझिली म्हणजे जेव्हा आपण आता हातामध्ये बँगल्स वगैरे काही घेत असतो ना किंवा कडं घालण्यासाठी जे काही एक बॉक्स काढला ना तुम्हाला इझिली त्याच्यामध्ये सगळं भेटून जातं. तर अशा पद्धतीने हा माझा बॉक्स तिकडे रेडी झालेला आहे. खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, पण तुम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं खूप मेहनत घेऊन मी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत आणलाय. माझे सगळे कलेक्शन तुम्हाला दाखवायचे. जर तुम्ही एक्साइटेड होऊन छान असा ब्लॉग पाहिला आणि छान कमेंट केल्या ना, तर तुम्हाला ना मी माझं कलेक्शन नेक्स्ट वाला पण नक्की दाखवेल. अशा पद्धतीने हे माझं इकडे असं कलेक्शन झालेलं आहे. कसं वाटलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, बॉक्सची लिंक मागा. तर भेटूयात पुन्हा अशाच एके नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर ऑल.